नमस्कार मंडळी, मी आहे रोहिणी आणि फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी कशी बनवायची. खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत ही भाजी बनवण्याची. त्यातली एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर प्रथम इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा घेतलेला आहे. याचबरोबर लसणाच्या पाकळ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि 2 आल्याचे काप घेतलेले आहेत. याचबरोबर खूप सारी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे आणि पुदिन्याची पानं पण घेतलेली आहेत आणि एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. हे सगळं आपल्याला मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं आहे. इथे शेवग्याच्या शेंगा कापून ठेवलेल्या आहेत. एक 2 ते 3 ह्या शेंगा आहेत. हे वाटण आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेत आहे. यानंतर तेल हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपण मोहरी टाकूया. मोहरी छान तडतडली गेली की जिरे टाकूया. जिरेसुद्धा आपले व्यवस्थित फुलले गेलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. तसेच जे वाटण बनवलेलं आहे ते सुद्धा टाकून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. हा मसाला आपल्याला एक 2 ते 3 मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा जो कच्चेपणा आहे त्याचा स्मेल दूर होईल. यानंतर हळदी पावडर टाकूया, तसेच धना पावडर सुद्धा. याचबरोबर लाल तिखट टाकून घेऊया. ह्याला व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगासुद्धा एक 2 ते 3 मिनिटे ह्या मसाल्यामध्ये आपण परतून घेऊया. यानंतर जे गरम पाणी केलेलं आहे ते यामध्ये आपण टाकून घेऊया. तुम्हाला जेवढा रस्सा लागेल तेवढा तुम्ही तो वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि इथे बघू शकता एवढा रस्सा मी बनवलेला आहे. यानंतर शेंगदाण्याचे कूट टाकून घेऊया. यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. मस्त अशी उकळी फुटायला लागलेली आहे भाजीला. याचबरोबर आपल्याला सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. शेवग्याची शेंग शिजली गेली की ही आपली भाजी तयार आहे. आणि ही भाजी खरंच खूप अतिशय सुंदर झालेली होती.
आणि इथे बघू शकता खूप छान तर्रीसुद्धा आलेली आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास फूडी रोहिणीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.